10वी-12वीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत आणि पुढचे 2 ते 3 महिने तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, कारण ते तुमच्या करिअरची दिशा ठरवणार आहेत. आत्ता खरं प्रश्न पडतो, की मी एखादी मोठी डिग्री घ्यायची का कुठलातरी स्किल बेस्ड कोर्स सिलेक्ट करायचा? आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत. 2026 नंतर जॉब मार्केट प्रचंड बदललेलं आहे. आता कंपनीत सरळ म्हणतात, "आम्हाला तुमची डिग्री नको, आम्हाला तुमचे स्किल्स दाखवा." आणि दुसरीकडे काही क्षेत्रांमध्ये डिग्री अजूनही तितकीच इम्पोर्टंट आहे. मग नक्की डिग्री की स्किल? हा प्रश्न आत्ताच्या विद्यार्थ्यांना पडतो. जर तुम्हीही 8वी ते 12वीचे स्टुडंट आहात किंवा त्यांचे पॅरेंट्स आहात, तर हा व्हिडिओ तुम्हाला एक नक्कीच वेगळी दिशा देऊन जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026च्या रिअल डेटा आणि सॅलरीजना चेक करणार आहोत आणि पाहणार आहोत, की 2026 आणि पुढे तुमच्यासाठी इम्पोर्टंट काय राहणार आहे, डिग्री की स्किल्स? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा सिक्रेट फॉर्म्युला देणार आहे, जो तुम्हाला लाखांचं पॅकेज असलेला जॉब सहज मिळवून देऊ शकतो. सो लेट्स स्टार्ट. फ्रेंड्स, 2026 मध्ये एआय आणि ऑटोमेशनमुळे जग बदललंय. आता Google, Apple यासारख्या मोठ्या कंपन्या तर आहेतच, पण भारतातील अनेक स्टार्टअप्सने सुद्धा नो डिग्री रिक्वायर्ड अशी पॉलिसी आत्मसात केली आहे. हा एक फॅक्ट आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर्स, इंजिनियर किंवा लॉयर या क्षेत्रांसाठी डिग्री ही तुमची फाउंडेशन आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे? भारतात दरवर्षी 1 कोटीपेक्षा जास्त स्टुडंट्स हे ग्रॅज्युएट होतात आणि त्यातले 50% पेक्षा जास्त हे अनएम्प्लॉयबल आहेत. त्यांना नोकरी मिळत नाहीये. बरं, त्यातले फक्त 8% स्टुडंट असे आहेत, की जे त्यांची खरंच जी कोर रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यामध्ये काम करतात. आणि याचं कारण काय आहे माहिती आहे? कारण त्यांच्याकडे डिग्री आहे, पण त्यांच्याकडे स्किल्स नाही आहेत. डिग्री तुम्हाला काय देते? तर नेटवर्किंग देते. तुम्हाला चांगले मित्र देते, की ज्यांचे आणि तुमचे विचार मिळतात किंवा प्रोफेशनल लायकिंग्ज मॅच होतात. चांगले प्रोफेसर्स देते, चांगले सीनियर देते, जे तुम्हाला करिअरमध्ये ग्रो करायला मदत करतात. डिग्री तुम्हाला एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान द्यायला मदत करते. आणि तसंच डिग्री तुम्हाला क्रेडिबिलिटी पण देते. कारण कोणत्याही मोठ्या कंपन्यांमध्ये जेव्हा तुमचा रिझ्यूम सिलेक्ट होतो, त्यावेळेस डिग्री हे एका की सारखं काम करते आणि तुमचा रिझ्यूम लवकर शॉर्टलिस्ट होऊ शकतो. आता स्किल्सकडे वळूयात. 2026 मध्ये सर्वाधिक पगार देणारे स्किल्स कोणते आहेत? एआय लिटरसी अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आज एआयमुळे जॉब गेले असे बरेच लोक म्हणतात. पण सत्यस्थिती ही आहे, की ज्या लोकांनी एआयला अडॅप्ट केलं, शिकले, इन फॅक्ट त्यांच्या जॉबमध्ये त्यांची ग्रोथ झालेली आहे. डिजिटल मार्केटिंग अँड कंटेंट क्रिएशन. आजकाल प्रत्येक बिझनेस ओनर किंवा एखादा प्रोफेशनल स्वतःचा डिजिटल प्रेझेन्स वाढवत आहे. आणि यासाठी त्यांना कंटेंट क्रिएशनसाठी लोक हवे आहेत. डिजिटल मार्केटिंगसाठी लोक हवे आहेत. डेटा अॅनालिस्ट, सायबर सिक्युरिटी हे असे काही स्किल्स आहेत, की जे तुम्हाला एखाद्या डिग्रीपेक्षा सुद्धा जास्त पैसे कमवून देऊ शकतात. जर तुमच्याकडे डिग्री नसेल, पण यापैकी एखाद्या विषयात जर तुम्ही मास्टर्स असाल, तर एखाद्या ग्रॅज्युएटपेक्षा 3 पट जास्त पैसे तुम्ही कमवू शकता. फॉर एक्झाम्पल, एखादा कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, बी-कॉम कंप्लीट केलंय, तो कदाचित 15 ते 20,000 वरती काम करेल. पण तेच एक डेटा अॅनालिस्ट मात्र 50 ते 60,000 त्याचं सॅलरी पॅकेज सुरू होईल. मग 2026 आणि पुढे आपल्या करिअरचा सक्सेस फॉर्म्युला काय असेल? फक्त डिग्री किंवा फक्त स्किल? तर खरं उत्तर आहे दोन्हीही नाही. फक्त डिग्री काही क्षेत्रांमध्ये ठीक आहे. फक्त स्किल्सना काही ठिकाणी लिमिटेशन्स ह्या नक्की येतात. आपल्यासाठी विनिंग फॉर्म्युला आहे डिग्री प्लस स्किल्स. एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगते. राहुल, त्याने आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तो अगदी इमाने इतबारे कॉलेजला जात होता. मार्क्सही त्याने चांगले स्कोर केले आणि डिग्री घेऊन कॉलेजमधून तो बाहेर पडला. अर्थात या सर्व 3 वर्षांच्या कालावधीत त्याने फक्त कॉलेज केलं होतं
आणि जेव्हा तो इंटरव्ह्यूला गेला, त्यावेळेस इंटरव्ह्यू घेणाऱ्याने त्याला विचारलं, की "तुझ्याकडे एक्स्ट्रा स्किल काय आहेत? तुला एक्सेल येतं का? तुझे कम्युनिकेशन स्किल्स कसे आहेत?" यावर राहुलकडे खरंच उत्तर नव्हतं आणि रिझल्ट तुम्हाला माहिती आहेत. राहुलला तो जॉब गमवावा लागला. राहुलचीच मैत्रीण प्रिया 10वीच्या सुट्ट्यांपासूनच तिने आपल्या स्किल बिल्डिंगवरती सुद्धा फोकस केला. आणि ऑब्व्हियसली तिने पण सेम डिग्री घेतली. दोघंही एकाच कॉलेजमध्ये होते. मार्क्सही दोघांना साधारण सेम होते. पण जेव्हा तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, तेव्हा तिने ऑलरेडी एक्सेल शिकलेली होती. कम्युनिकेशन स्किल्सचे काही वर्कशॉप्स तिने केलेले होते. इंटर्नशिप केलेल्या होत्या. काही रिअल लाईफ प्रोजेक्ट वर्क तिने केलेले होते आणि या सर्वांचा एक्सपिरियन्स प्लस सर्टिफिकेशन तिच्याकडे होतं. त्यामुळे जेव्हा इंटरव्ह्यूअरनी तिला प्रश्न विचारले, की डिग्री आहे, पण तुझ्याकडे अजून काय स्किल्स आहेत? तेव्हा ती कॉन्फिडेंटली आपल्या स्किल्सबद्दल बोलू शकली. आपल्या वर्कच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सबद्दल बोलू शकली. आणि येस, रिझल्ट तुम्हाला माहिती आहे. प्रिया त्या जॉब इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाली. मग करायचं काय? तर तुम्ही बी-ए करत असाल, तर त्याच्याबरोबर डिजिटल मार्केटिंग शिका. जर तुम्ही ए-आय रिलेटेड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत असाल, तर ए-आय शिका, क्लाउड शिका. ही हायब्रिड पद्धत तुम्हाला गर्दीपासून वेगळं करते. कारण आज कंपन्या म्हणतात तुमच्याकडे बेसिक नॉलेज पण हवं आहे आणि तुमच्याकडे असे स्किल्स हवे आहेत, की तुम्ही पहिल्या दिवसापासून कंपनीमध्ये ॲक्चुअल काम करू शकाल. जर हे सगळं ऐकून तुम्ही कन्फ्यूज झाला असाल, तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकता. एक करियर काउन्सिलिंग सेशन आपण तुमच्यासाठी नक्की प्लॅन करू शकतो. जिथे तुमच्यासाठी नक्की कोणती डिग्री आणि कोणतं स्किल रिक्वायर्ड आहे, याबद्दल आपण पर्सनलाइज्ड चर्चा करू शकतो. माझा नंबर खाली स्क्रीनवर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. तुम्ही मला नक्की कनेक्ट करू शकता. थोडक्यात सांगायचं झालं, तर जर तुमच्याकडे वेळ आणि पैसा कमी असेल, तर हाय इन्कम स्किल्स निवडा. आणि जर तुम्हाला लाँग टर्म ग्रोथ हवी आहे, लीडरशिप रोल्स हवे आहेत, तर डिग्री आणि स्किल्स दोन्ही पण अॅक्वायर करा. लक्षात ठेवा, 2026 मध्ये तुम्ही काय शिकलात, यापेक्षा तुम्ही काय करू शकता, याला जास्त महत्त्व आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स बरोबर, पॅरेंट्स बरोबर नक्की शेअर करा. आणि करियर रिलेटेड इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढचा व्हिडिओ मी नक्की कोणत्या टॉपिकवर बनवावा, याच्या तुमच्या काही सजेशन्स असतील, तर त्याही कमेंटमध्ये नक्की द्या.